ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. कधी विचार केलाय की सरकारी कार्यालयात एखादं काम वेळेवर होणं ही काही मेहरबानी नाहीये, तो आपला हक्क आहे. आज आपण याच हक्काविषयी, आपल्या अधिकाराविषयी सविस्तरपणे बोलणार आहोत. असं अनेकदा होतं नाही का, की आपण सरकारी कार्यालयात जातो पण आपलं काम काही वेळेवर होत नाही, सततच्या फेऱ्या माराव्या लागतात आणि ती न संपणारी वाट पाहणं, हा अनुभव आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला कधी ना कधी येतोच. ही एक खूप सामान्य समस्या आहे, पण तितकीच त्रासदायक सुद्धा. पण थांबा, जर असा अनुभव कोणाला येत असेल तर निराश व्हायचं काहीच कारण नाही. कारण या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे एक कायदेशीर आणि खरं सांगायचं तर खूप प्रभावी मार्ग आहे. फक्त तो अनेकांना अजून माहीत नाहीये. आणि तो उपाय आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हा कायदा म्हणजे आपल्या हातातलं एक मोठं शस्त्र आहे. तो आपल्याला पारदर्शक, कार्यक्षम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर सेवा मिळवण्याचा अधिकार देतो. याचा सरळ सरळ अर्थ आहे की आता सरकारी कामं ही वेळेतच व्हायला हवीत. आता या कायद्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, तर ती आहे नियत कालमर्यादा. म्हणजे प्रत्येक कामासाठी एक पक्की डेडलाईन ठरलेली आहे. इथे बघा ना, उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तर 15 दिवसात मिळायलाच हवा. 7-12 उतारा तर फक्त 7 दिवसात. म्हणजे आता चालढकल किंवा दिरंगाईला काही जागाच नाही. पण एक साहजिक प्रश्न मनात येतो की समजा अधिकाऱ्याने या वेळेत काम केलंच नाही किंवा आपला अर्जच फेटाळून लावला तर मग काय करायचं? तर काळजी करू नका, कारण इथेच हा कायदा आपल्याला खरा अधिकार देतो. हा कायदा आपल्याला एक मजबूत 3 टप्प्यांची अपील प्रक्रिया देतो. इथे पाहूया. पहिल्या टप्प्यात 30 दिवसांच्या आत थेट वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करता येतं. तिथेही जर समाधान झालं नाही तर दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जायला आणखी 30 दिवसांची मुदत आहे. आणि अंतिम पर्याय म्हणून आपण 60 दिवसांच्या आत थेट राज्य सेवा हक्क आयोगाकडे दाद मागू शकतो. आणि ही एक गोष्ट तर सगळ्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. कोणताही अधिकारी आपला अर्ज तोंडी फेटाळू शकत नाही. कायद्यानुसार जर नकार द्यायचा असेल तर तो लेखी आणि स्पष्ट कारणासहितच द्यावा लागतो. यामुळे काय होतं तर अधिकाऱ्यांची मनमानी थांबते आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येते. हा कायदा फक्त नियम सांगून थांबत नाही, तर ते न पाळल्यास शिक्षासुद्धा देतो. जर एखादा अधिकारी विनाकारण काम अडवत असेल किंवा उशीर करत असेल तर त्याच्यावर थेट 500 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंतचा दंड लावला जाऊ शकतो. यामुळे अधिकाऱ्यांवर एक प्रकारचा दबाव राहतो आणि ते अधिक जबाबदारीने वागतात. आपल्याला कायदेशीर अधिकार तर मिळाले, पण मान्य आहे की ही प्रक्रिया थोडी किचकट वाटू शकते. पण घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. या लढाईत आपण एकटे नाही आहोत. आपल्याला मदत करण्यासाठी काही संस्था खूप सक्रियपणे काम करत आहेत. आणि याच संस्थांपैकी एक महत्त्वाची संस्था आहे ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट. ही पुण्यात नोंदणीकृत असलेली संस्था आहे आणि त्यांचं मुख्य काम आहे आपल्यासारख्या नागरिकांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी सक्षम करणं. ही संस्था हक्काने सेवा नावाचे खूप महत्त्वाचं अभियान चालवते. नावावरूनच कळतंय, सेवा हक्काने कशी मिळवायची याची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणं हेच या अभियानाचं मुख्य ध्येय आहे. बरं, हे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टने एक प्रभावी 4 सूत्री योजना तयार केली आहे. चला, त्यांची ही रणनीती काय आहे ते जरा सविस्तरपणे पाहूया. यांचं पहिलं सूत्र आहे माहिती आणि शिक्षण. कारण योग्य माहितीशिवाय आपण लढूच शकत नाही. ही संस्था कायद्याची क्लिष्ट भाषा सोप्या मराठीत आणि स्थानिक बोलीभाषांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवते. आकर्षक माहितीपत्रकं बनवते. एवढंच नाही तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे समजावून सांगणारे सोपे व्हिडिओ तयार करून हा कायदा प्रत्येकाला आपलासा वाटेल याची ते खात्री करतात. दुसरं सूत्र आहे लोकशिक्षण शिबिरे. म्हणजे हे ज्ञान फक्त कागदावर न ठेवता ते थेट गावागावात पोहोचवणं. या कार्यशाळांमध्ये फक्त माहिती दिली जात नाही, तर लोकांना त्यांचे प्रश्न थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. इतकंच काय, तर अर्ज फेटाळल्यास अपील नक्की कसं करायचं याचा प्रात्यक्षिकही दाखवलं जातं. तिसरं सूत्र तर खरंच खूप नाविन्यपूर्ण आहे. बघा, एका बाजूला जिथे दिरंगाईसाठी दंड आहे, तिथे दुसऱ्या बाजूला चांगल्या कामासाठी प्रोत्साहनही आहे. जे अधिकारी प्रामाणिकपणे आणि वेळेवर काम करतात त्यांना उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. यामुळे एक सकारात्मक बदल घडायला मदत होते. आणि चौथं, शेवटचं सूत्र आहे समन्वय आणि पाठपुरावा.
ही संस्था फक्त नागरिकांसोबत नाही तर थेट व्यवस्थेसोबतही काम करते. ते राज्यसेवा हक्क आयोगासोबत समन्वय साधून लोकांच्या मोठ्या तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि आयोगाच्या वार्षिक अहवालाचं विश्लेषण करून व्यवस्थेत कायमस्वरूपी सुधारणा कशा घडवता येतील यासाठी प्रयत्नशील राहतात. तर आजच्या या माहितीतून आपल्याला 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. वेळेत सेवा मिळणं हा आपला हक्क आहे, कुणाची मेहरबानी नाही. 2. प्रत्येक कामासाठी वेळेची मर्यादा ठरलेली आहे. 3. अर्ज नाकारायचा असेल तर लेखी कारण देणं बंधनकारक आहे. 4. आपल्याकडे अपिलाची एक मजबूत 3 टप्प्यांची व्यवस्था आहे. आणि 5वं, ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टसारख्या संस्था या प्रवासात आपल्याला मदत करायला तयार आहेत. म्हणून पुढच्या वेळी सरकारी कार्यालयात जाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण तिथे काही मागायला जात नाहीये. सेवा वेळेवर मिळवणे हा आपला कायदेशीर हक्क आहे. बघा, कायदा आपल्या पाठीशी आहे, मदत करायला संस्था तयार आहेत. आता प्रश्न फक्त एकच उरतो, एक जागरूक नागरिक म्हणून आपला हक्क मागण्यासाठी आपण पुढे येणार का, याचा विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.